तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, एका गावाची लोकसंख्या 20,000 असून ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती? तर अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आताची लोकसंख्या दिली आणि 2000 म्हणजे 2 वर्षानंतरची विचारली, म्हणजे सुरुवातीची किंमत दिली, नंतरची किंमत विचारली ना. मग त्यावेळेला सरळ आपण एकच काम करणार, हा 20,000 ही आजची लोकसंख्या आहे, ती दरवर्षी 10% वाढते, म्हणजे 110 होते. 110 होते 110 आपण कसं लिहिणार? गुणिले 110/100, आणि ती 2 वर्षानंतरची वाढ म्हणजे 2 वेळा 10% वाढ होणार आहे, म्हणजे 2 वेळा 110/100 घेणार, आणि बरोबर येणारं उत्तर म्हणजे एक्स, जे उत्तर येईल ते. आताची लोकसंख्या 20,000 आहे, दरवर्षी 10% वाढ होते म्हणून 110/100 घेतला, आणि 2 वर्षानंतर विचारलं म्हणून 2 वेळा घेतलं. 3 वर्षानंतर विचारलं तर 3 वेळा घ्या, 4 वर्षानंतर विचारलं तर 4 वेळा घ्या, आणि सरळ कॅल्क्युलेशन करा. खालचे 1 1 2 2 3 3 4 4 0 कट, उरलं उत्तर 200 गुणिले 11 गुणिले 11 121, 11चा वर्ग, आणि गुणाकार करून टाका. 2 शून्य ऍज इट इज, 2 गुणिले 121, बे एक बे, बे दुनी 4, बे एक बे, 24,200 त्या गावाची लोकसंख्या असेल 2 वर्षांनंतर.